पाताळगंगा अतिरिक्त MIDC परिसरातील कराडे खुर्द गावातील ऐतिहासिक गारमाता मंदिरा शेजारी असलेल्या तलावावर गुरुकृपा बिल्डरकडून कथितपणे सुरू असलेल्या बांधकामाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। काम थांबवण्यासाठी नागरिकांनी अनेक प्रयत्न केले, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच ठेवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित जागा तलाव आणि त्याच्या पाणलोट क्षेत्राशी निगडीत असून अशा सार्वजनिक जलस्रोतांवर कोणतेही अतिक्रमण अथवा बांधकाम करण्यास कायद्याने निर्बंध आहेत। सर्वोच्च न्यायालयाने हिंचलाल तिवारी विरुद्ध कमलादेवी 2001 या प्रकरणात तलाव, नद्या आणि इतर जलस्रोतांचे संरक्षण करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत। कायदेतज्ञांच्या मते जमिनीवर 7/12 उतार्यावर मालकी हक्क असला तरी पर्यावरणीय नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे। तलाव परिसरातील बफर झोन, ब्लू लाईन आणि पर्यावरणीय अटींचे उल्लंघन करून कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम करता येत नाही। दरम्यान ग्रामस्थांनी या प्रकरणाची चौकशी करून बांधकाम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे। तळ्याच्या बाजूला आमची बरीच जागा होती, हा बिल्डर म्हणतो ती आमची जागा, आम्ही त्याला म्हटलं सर्वे कर आणि तुझी जागा असेल तर तू घे, आमचं काही म्हणणं नाही। पण आमच्या माहितीप्रमाणे हा जो आंबा आहे त्या आंब्यापर्यंतच त्यांची हद्द आहे, बाउंड्री आहे। त्याच्या आतमध्ये तो आता आणखीन हे ढकलत सगळं पुढे चाललाय। त्याला म्हटलं आम्ही काम बंद कर, ग्रामपंचायतीत आम्ही अर्ज केला की यांना हा असं अनऑथराईज काम करतोय तर त्याला तुम्ही बंद करा। त्यांनी सांगितलं की बंद करा काम म्हणून, तरी सुद्धा यांनी चालू केलं। मग आम्ही म्हटलं तू चालू का केलं, तुला बंद सांगितलं नाही? म्हणलं आम्हाला साहेबांनी सांगितलं चालू करा। कोणत्या साहेबांनी चालू केलं? ग्रामसेवक साहेबांनी। किती जण मेले असते? तुम्हाला काय वाटतं, ग्रामस्थ म्हणून, नागरिक म्हणून काय वाटतं? आमचा ग्रामस्थ म्हणून एकच विषय की तलावापासून जी जागा त्यांच्या ह्याच्यात येते तिथून त्यांनी काम करावं, बाकीची जी गावठाणाची जी पहिली जागा होती ती त्यांनी सोडून काम करावं। मला पण असं म्हणतं, आम्ही गेल्या आठवड्यापासून ह्याच्या पाठपुरावा करत आहोत। त्यांनी अनधिकृतपणे बांधकाम केलं असं मी पंचायतीला अर्ज दिलेला, पण एवढा देऊन पण ग्रामपंचायतीमधून कोण तिथं अजूनपर्यंत बघायला आणि थांबवायला कोण आलं नाही। ठीक आहे, आम्ही अर्ज देऊन पण त्यांना जेव्हा काम चालू केलं विचारलं तर त्यांनी डायरेक्ट आम्हाला सांगितलं का साहेबांनी आम्हाला साहेबांशी बोला, असं डायरेक्ट उद्धटपणे बिल्डरने आम्हाला उत्तर दिलं। तर साहेब पण असं विचारल्यावर त्यांनी ग्रामसेवकाचं नाव सांगितलं। ग्रामसेवक साहेबांना पण आम्ही त्या दिवशी कॉल केले, पण त्यांनी आमचा एकही कॉल लावला नाही। मग आम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडेकर यांच्याशी बोललो, त्यांनी त्यांना कॉन्फरन्सला सर्वांसमोर घेतलं आणि एवढंही सांगितलं की शासनाचा जिथपर्यंत सर्वे होत नाहीये गव्हर्नमेंटचा तिथपर्यंत तुम्ही काम चालू करायचं नाही। आज आम्ही रविवार दिनांक सर्वांना सुट्टी असते, त्यामुळे आम्ही आमच्या गारमादेवीच्या मंदिरात तळ्याच्या समोर मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये हे सर्व डिस्कस झालं की त्यांचा एक सर्वे होऊन जाऊ दे, त्याच्यानंतर आपण पुढचं पाऊल उचलू। पण तरी पण ते आम्ही आमच्या मागण्यांना कारण कोणी जुमानलं नाही आणि त्यांनी काम चालूच ठेवलं। आज तळ्याच्या ह्याच्यामध्ये आमचा लाईटीचा पोल पडला गेला, त्याच्यामध्ये तळ्यामध्ये रविवारी मच्छी पकडायला गावातली मंडळी खूप असतात, पण आज कोणी उतरलं नाही, हे चांगलं आलं नाही, ते मोठी दुर्घटना झाली असती। दुसरी आमची मागणी आहे, त्यांची जागा जेवढी निघते ती त्यांनी घ्यावीच, पण त्याच्या व्यतिरिक्त एक नगर रचनेचं आम्हाला ग्रामसंघामधून समजलं की नगर रचनेच्या हिशोबाने त्यांना नकाशा दिलेला आहे, तर तो नकाशा पुन्हा बघून तळ्याची जागा बघून तो कितीपर्यंत बफर जागा सोडावी हा महत्वाचा मुद्दा आहे। त्याची बफर जागा तळ्याच्या जवळ असल्यामुळे सोडायला लागते, हे माझं आहे। आणि कमलादेवीचा एक विषय, कमलादेवी खटला जेव्हा घडलेला तेव्हापासून हा नियम निघालाय की तळ्यापासून बफर जागा 30 मीटर 50 मीटर जर जमलंच तर 100 मीटर पण बिल्डरला सोडायला लागते आणि तिथपर्यंत काम कुठलंही बांधकाम होऊ देऊ नका असं ग्रामस्थांची त्यांना आम्ही विनंती केलेली, पण ते अजूनही बिल्डर न ऐकता काम चालूच ठेवलं गेलेलं आहे। तर आमची एकच मागणी आहे की याचा रीतसर सर्वे शासनातर्फे होऊन जावा। नगर रचनेने ज्यांना नकाशा दिलेला आहे तो पुन्हा नगर रचनेकडून त्याची बघून घ्यावी जागा आणि तो नकाशा बरोबर आहे का, तळ्याच्या हिशोबाने ही जागा बिल्डिंग बरोबर बांधले का, याचा पूर्ण पाठपुरावा वरपर्यंत जाऊन करावा। जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडेकर यांना माझी विनंती आहे की आम्ही तुम्हाला जसं तुम्ही आम्हाला काल जसं सहकार्य केलं तसंच तुम्ही ह्याच्यामध्ये खोल जाऊन आम्हा गावकऱ्यांना सहकार्य, एवढीच आमची गावकऱ्यांची इच्छा आहे सर्वांकडून। मी बोलतो याचे एक 10 दिवसापासून फॉलोअप चालू आहे गाववाल्यांचा। त्या फॉलोअप मध्ये असं निष्पन्न झालं का आमच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला पुटअप केला विषय, तो एकंदरीत ग्रामपंचायतीने तो विषय मार्गी लावायचा, तर तो लावता त्याच्यामध्ये काही गोष्टी घडल्या गेल्या आणि तो विषय पेंडिंग म्हणून बिल्डरने डायरेक्ट काम चालू केलं। तर एकंदरीत हा विषय जो बघितला तर हा आमच्या गावाचा विषय आणि तो गावाचा विषय असल्या कारणाने आम्ही आता असा विचार करतोय बिल्डर आणि आम्ही गाववाले ग्रामस्थ या विषयाला जास्त फॉलोअप घेऊ। आम्ही ग्रामपंचायतीने कॉल केली
तर उद्या त्या ग्रामसेवकनी तिथे परत काय विषय मार्गी न लावता असेच पेंडिंग ठेवले तर हा विषय नेहमी गावाचा आणि बिल्डरचा भांडणाचा विषय होईल। एकंदरीत आम्ही बिल्डरला रिक्वेस्ट करून बाबा तुझा तू गव्हर्नमेंट सर्वे कर, जे तुझे पॉईंट येतील ते पॉईंट ग्रामस्थांसमोर दाखव आणि त्या तिथनं तू तुझं काम चालू करू शकतोस। आता त्यांनी त्या दिवशी मला 2 दिवसापूर्वी हा विषय झाला, काल मी त्याच्याशी बोललो का बोललो हा गव्हर्नमेंट सर्वे टाका त्याच्यानंतर काम चालू करा। आता हा जो एकंदरीत विषय आहे, त्यांनी माती टाकताना हा पोल कोसळवलेला आहे, तर आता MSCB वाल्यांना बोलून आपण ते काम मार्गी लावलेलं आहे ग्रामस्थांच्या याने आणि पुढचा साधारणतः 1 महिनाभरात त्याला बोललो हा सर्वे अर्जंटमध्ये लाव, त्याच्यानंतर हा कंपाऊंड चालू कर, त्याच्या अगोदर कुठलंही काम इथे करू नकोस आणि उगीच गावाच्या विरोधात कुठलं काम करू नकोस। तू ह्या गावाला भेटीशील असेल तर त्याच्यापेक्षा वेगळे विपरीत परिणाम होतील। हे जे पहिले अतिक्रमण केलंय गुरुकृपा बिल्डर वाल्यांनी ते आत्ताच्या आत्ता तोडून त्यांनी पाठीमागे घ्यावं आणि आता हे जे पोल पडलेत त्याला जबाबदार तो आहे। लाईट गावात नाहीये, काळोखात लोक काय उन्हाळ्याचे बसू शकतील काय? झाडांचं पण नुकसान केलंय, फॉरेस्ट अधिकाऱ्यांना आम्ही कळवलं होतं का इथेची झाडांचं पण नुकसान केलंय तर त्याच्यावर पण कारवाई करण्यात यावी। ही आमची बाउंड्री, ही जुनी झाड आहेत, ही जुनी झाड आहेत। आमचं म्हणणं काय होता, मी मीटिंग मध्ये पण तेच सांगितलं, तुझी जागा असेल तर तू तुझी जागा घे, आमची जागा आम्हाला दे। आमच्या ग्रामस्थांना न जुमानता त्याच्यानंतर आपला ग्रामसेवक आणि यांची संगनमत होऊन आज तो तिकडचा काम जो बंद केला तर त्याची स्टेटमेंट काय आहे का आम्हाला साहेबांनी सांगितलं, कुठल्या साहेबांनी सांगितला तर ग्रामसेवकने सांगितला। त्याच्यानंतर आम्ही वाकडेकर साहेबांना फोन केला, वाकडेकर तुमच्या म्हणण्याप्रमाणे वाकडेकर साहेबांनी पण त्यांना सांगून पण त्यांनी आज हा काम चालू केला। आज इथं आमचे लोक मासे मारायला येतात तलावामध्ये। आज जो घटना जी घडली, आज लोक असते तर काय झालं असता? आमचं म्हणणं काय आहे, तुझी जागा आहे ना, तू सर्वे लाव, तू जागा बिंदास घे, पण जोपर्यंत सर्वे लागत नाही, तुझी जागा सिद्ध होत नाही तोपर्यंत तू इथेच काम करायचं ना, असं आमचं म्हणणं होता। तो गाववाल्यांना जुमानत नाही, त्याचे चालले आरेरावी, ही आरेरावी कुठेतरी थांबायला पाहिजे, नाही तर आम्ही ग्रामस्थ म्हणून ते काय असतो ना इस्का ते त्याला आम्ही दाखवू। पण सपोर्ट आहे, काय कांचा असेल अजून कोणाचा सपोर्ट, त्याच्यामुळे छुपा सपोर्ट असेल त्याचा, काम थांबवलं नाही त्यांनी तर आम्ही गावकरी मिळून तीव्र आंदोलन करू इथे आणि महिलांचा मोर्चा पण तिथे आणून आम्ही हे करू तिथे। आता या संदर्भात ग्रामपंचायत, महसूल विभाग आणि संबंधित शासकीय यंत्रणा कोणती कारवाई करतात याकडे मात्र परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, रसायने। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।